आज आपण फक्त 1.5 वाटी बेसन पिठाचा वापर करून एवढा ताटभर ढोकळा या ठिकाणी बनवून तयार केला। ढोकळा अशा पद्धतीचा मऊसूत, स्पॉन्जी आणि खूप सारा जाळीदार होण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये मी शेवटपर्यंत सांगत राहणार आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि अगदी छान अशी खमंग फोडणी आपण या ढोकळ्यावर दिलेली आहे। अगदी परफेक्ट असा आपला हा ढोकळा सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। तुमच्याकडे देखील आज नाश्त्यासाठी कोणता मेनू होता हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। हे पहा, छान असं तुम्ही पाहू शकता हा ढोकळा पूर्णपणे आतून किती जाळीदार तयार झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता। छान असं स्पॉन्जी हा ढोकळा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। त्याचबरोबर ढोकळ्याला रंग परफेक्ट आलेला। बऱ्याचदा ढोकळ्याला लाल रंग येतो, तसं होऊ नये यासाठी अगदी एकसारख्या रंगावर विकतच्यासारखा आपला हा ढोकळा या ठिकाणी बनवून तयार झाला। आणि 2025 या नवीन वर्षामध्ये देखील आपण खूप साऱ्या भरपूर टिप्स आहेत, सर्व रेसिपीज पाहत आहोत। या सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण सर्व महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स जाणून घेऊन अगदी डिटेलमध्ये मऊसूत, स्पॉन्जी आणि खूप सारा जाळीदार ढोकळा कशा पद्धतीने तयार करायचा ते पाहणार आहोत। आणि हा ढोकळा तयार करत असताना आपण बॅटर मिक्स न करता पूर्ण प्रोसेस ही मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहोत। सुरुवातीला आपण या अगदी लहान साईजच्या चमच्याचा वापर करून 2 चमचे साखर घेतलेली आहे। आता मला ही साखर मिक्स करायला बराच वेळ लागलेला आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही साखरेची पावडर घ्या। त्यानंतर 1.5 चमचे एवढं सायट्रिक ॲसिड, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। त्यानंतर या चमच्याच्या मापाने आपण 7 चमचे एवढं तेल टाकणार आहोत। सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच चमच्याचा वापर करायचा। त्याचबरोबर सांगितलेलं प्रत्येक साहित्य प्रमाण जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच घ्यायचं। त्याचबरोबर या ठिकाणी यामध्ये मी सगट साखर वापरलेली होती, ती साखर मिक्सरला दळून घेताना मला थोडासा जास्त वेळ लागला, त्यामुळे शक्यतो साखरेची पावडरच यूज करा। आता मिक्सरला आपण थोडंसं पाणी टाकून छान असं हे वाटून घेतलेलं आहे। जेवढं जास्त वाटून घेता येईल तेवढं वाटून घेतलेलं आहे। आता या वाटीच्या मापाने आपण 1.5 वाटी एवढं बेसन पीठ वापरणार आहोत। पीठ वापरताना जास्त वाटी दाबून भरून घेऊ नका, अगदी हलक्या हाताने अशी भरा। आणि 1.5 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। आता अगदी आपल्याला पाव चमचे एवढी हळद वापरायची आहे। हळद जेव्हा जास्त वापरली जाते ना तेव्हा ढोकळ्याला लाल रंग येतो, त्यामुळे हळद ही अगदी कमी प्रमाणात वापरा। ज्या वाटीच्या मापाने आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्या वाटीच्या मापाने आपण पाऊण वाटी एवढं पाणी घेतलेलं। आता मिक्सरचं भांडं माझं लहान साईजचं आहे, त्यामुळे मी एकाच वेळेस न टाकता 2 वेळेस करून पाण्याचा वापर करणार आहे। तुम्ही जर हे मोठ्या भांड्यामध्ये जर हे पीठ बॅटर मिक्स करण्यासाठी घेतलं तर तुम्ही एकाच वेळेस पाऊण वाटी पाणी टाकलं तरीही चालेल। आता पाऊण वाटी पाणी टाकल्यानंतर थोडंसं मला घट्टसर हे पीठ वाटत आहे, त्यामुळे पोहे खाण्याचे जे चमचे आहेत ना ते 2 चमचे होईल एवढं पाणी मी पुन्हा ॲड करणार आहे। जास्त पाणी टाकू नका, कारण या ठिकाणी ढोकळा बनवत असताना बॅटरची कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची असते। बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असावी हे मी तुम्हाला दाखवते। हे पहा, व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण 5 मिनिटासाठी रेस्ट घेण्यासाठी ठेवलं होतं। त्यानंतर अगदी लहान साईजचा चमचा आहे तो 1 चमचा एवढं मी सोडा घेतलेला आहे, खाण्याचा सोडा, तो टाकून आपण मिक्सरला छान असं दळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा सेट करायचा त्याला छान असं तेल लावून घेतलं। त्यानंतर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। सर्वात महत्त्वाचं, अशा पद्धतीची बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी। म्हणजे आपण पाऊण वाटी पाणी घेतलं होतं, त्यानंतर 2 चमचे पाणी घेतलेलं आहे आणि अगोदर आपण साखर वगैरे मिक्सरला दळून घेताना 1 चमचा, म्हणजे पाऊण वाटी आणि वर 2 ते 3 चमचे पाणी आपल्याला लागलेलं आहे। कुकरच्या पॅनमध्ये आपण हे बॅटर टाकल्यानंतर हलकंसं टॅप करायचं। त्यानंतर अगोदर आपण जेव्हा 2 मिनिटासाठी 2 ते 3 मिनिटासाठी बॅटर रेस्ट घेण्यासाठी ठेवलेलं होतं त्यावेळेसच आपण कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती। त्यानंतर आपण ढोकळा हा 20 मिनिटासाठी पॅनमध्ये ठेवलेला आहे। आता खूप कमी प्रमाणात आपण हे बॅटर घेतलेलं होतं, त्यामुळे तरीही आपला ढोकळा खूप छान असा तयार झालेला आहे। 20 ते 25 मिनिटांमध्ये छान असा मंद आचेवर हा ढोकळा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। आता ढोकळा तुम्हाला जेव्हा बॅटर मिक्स केल्यानंतर तुम्हाला तो कढईमध्ये ठेवायचा,
त्यावेळेस तुमची कढई छान अशी प्रीहीट झालेली असावी, तरच तुमचा ढोकळा व्यवस्थित असा तयार होतो. आणि तुम्ही पाहू शकता बाहेरूनच एवढा जाळीदार हा ढोकळा दिसत आहे, आतून किती जाळीदार झालेला असेल याचा अंदाज तुम्हाला आलेलाच असेल. त्यानंतर ढोकळा पूर्णपणे थंड करायचा, त्यानंतर तो काढून घ्यायचा. आता हलकासा गरम असतानाच मी हा कट करत आहे, त्यामुळे तुम्हाला तो सुरीला चिटकलेला दिसत असेल, परंतु तुम्हाला जर घाई नसेल तर शक्यतो ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्या, त्यानंतरच कट करा. हे पहा, आता सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन मला हा सर्व करायचा होता, त्यामुळे मी थोडासा गरम असतानाच तो कट केलेला आहे आणि छान असा आतून जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण यावर शुगर सिरप टाकत आहोत. तुम्हाला अगोदर आपण साखरेचा वापर केलेलाच आहे, तुम्हाला यामध्ये शुगर सिरप वरून टाकलं नाही तरीही चालणार आहे. फोडणीसाठी छान असं तेल आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला टाकूया मोहरी. 1 चमचा मोहरी टाकली. मोहरी छान अशी तडतडलेली आहे, त्यामध्ये 4 ते 5 अगदी कमी तिखट अशा स्लाइस केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. त्यानंतर जिरं टाकलेलं आहे, 1 चमचा जिरं. त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता. ही फोडणी जेवढी छान अशी खमंग आपण देऊ ना, तेवढा ढोकळा चवीला खूप छान असा लागतो. हे पहा, अगदी छान व्यवस्थित अशी खमंग फोडणी या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की लहान साईजची वाटी होती, 1.5 वाटी आपण या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं होतं. शिवाय आपण घरगुती हरभरा डाळ दळून आणलेली होती, त्या डाळीचा आपण हा ढोकळा तयार केलेला आहे. तरीही एवढा छान असा जाळीदार आपला हा ढोकळा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. खमंग फोडणी आपण ढोकळ्यावर देणार आहोत. आता या ठिकाणी सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये नक्कीच छान असा तयार होईल. अशा पद्धतीने एकदा ढोकळा नक्कीच तयार करा आणि तुमचा ढोकळा देखील कशा पद्धतीचा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर ढोकळा करत असताना काही अडचणी आल्या किंवा काही तुमच्या शंका असतील, तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर अशाच नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. अगदी छान असा ढोकळा या ठिकाणी आपला बनवून तयार झालेला आहे. खमंग फोडणी देखील आपण या ठिकाणी दिलेली आहे, त्यासोबत मी लाल चटणी देखील बनवलेली आहे. छान असा आपला हा गरमागरम या ठिकाणी ढोकळा बनवून तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट असा दिसत आहे. त्याचबरोबर आपण सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता अगदी परफेक्ट टाईमवर रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड करत असते. महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेत असतो, त्यामुळे त्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी परफेक्ट असा ढोकळा बनवून तयार झाला आहे. याशिवाय तुम्हाला नाश्त्याच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा आणि भरपूर टिप्स सहित रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.